मॅट्रिक्स ॲक्सेप्टचा कोड जो आहे तो आधीचा कोड जो आहे त्यातला मी ॲक्सेप्ट आणि डिस्प्लेचा कोड कॉपी करते. तर आता तुम्हाला जेव्हा मॅट्रिक्स डिस्प्ले करायचा आहे तेव्हा आपल्याला ट्रान्सपोजला काय करायचं आहे, पहिल्यांदा ट्रॅव्हल करताना कॉलम वाईज ट्रॅव्हल करायचं. मग चेंज एवढाच होणार आहे. तर आधीच्या ह्याच्यामध्ये आपण काय करत होतो, रो वाईज ट्रॅव्हल करत होतो. तर आता आपल्याला कॉलम वाईज ट्रॅव्हल करायचं आहे. म्हणजे पहिलं जे फॉर लूप येणार आहे ते तुमचं कॉलमचं येणार आहे आणि सेकंड फॉर लूप जे येणार आहे ते तुमचं रोचं येणार आहे. म्हणजे आधीचा जरी आपण इथे कोड वापरला प्रिंटचा, तर इथे फक्त येताना हे कुठलं येणार आहे, तुमचं कॉलमचं, आणि हे सेकंड येणार आहे तुमचं रोचं. आणि महत्त्वाचं, प्रिंट करताना तुम्ही प्रिंट करायचं आहे M(Ji), कारण की तुम्ही प्रिंट करताना कसं प्रिंट करताय, कॉलम वाईज प्रिंट करताय. म्हणजे चेंजेस कुठे होणार आहेत, पहिल्यांदा येणार आहे कॉलमचं लूप आणि नंतर येणार आहे तुमचं रोचं लूप. म्हणजे आपण कॉलम वाईज प्रिंट करतो आहे आणि प्रिंट करताना पण आपण प्रिंट करणार आहे M(Ji). आणि त्याच्यानंतर इथे एक रो प्रिंट झाल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, /n हवा आहे, म्हणून इथे मी लिहिलं आहे. म्हणजे नवीन लाईन हवी आहे म्हणून इथे लिहिलेलं आहे मी /n. तर इथे मी मॅट्रिक्सचा मेसेज बदलते फक्त, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स इज. आता आपण प्रोग्राममध्ये चेंजेस केलेले आहेत. आता प्रोग्राम आपण कंपाईल करूयात आणि रन करून बघूयात. तर इथे आपल्याला मेसेज आला, एंटर नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स. तर इथे मी 2 रो आणि 3 कॉलम्स देते. एलिमेंट देते 1 2 3 4 5 6. म्हणजे इथे काय होणार आहे, 2 रो आहेत, 3 कॉलम आहेत. म्हणजे ट्रान्सपोजमध्ये आपल्याला 3 रोज आणि 2 कॉलम्स हवे आहेत. तर आता बघा, हा आपला ओरिजिनल मॅट्रिक्स आहे, 3 रोज आणि 2 कॉलम्स. तर आउटपुट आपलं इथे करेक्ट प्रोड्यूस झालेलं आहे ट्रान्सपोजमध्ये. इथे तुम्हाला जो पहिला कॉलम आहे ते आपल्याला रोमध्ये आलेला आहे 1 4 2 5 3 6. म्हणजे आउटपुट जे आहे ते आपलं इथे करेक्ट प्रोड्यूस झालेलं आहे. आता नेक्स्ट अजून एक आपण इनपुट देऊन बघूया, 2 रोज 2 कॉलम्स 1 2 3 4. तर इथे पण आपल्याला आउटपुट करेक्ट प्रोड्यूस झालेला आहे. पहिला जे आपला कॉलम आहे तो आपला रोमध्ये कन्वर्ट झालेला आहे. सेकंड कॉलम पण आपला रोमध्ये कन्वर्ट झालेला आहे. आणि ट्रान्सपोजसाठी इथे तुम्हाला नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम असणं नेसेसरी नाही आहे. तर हे झालं आपलं बेसिक लॉजिक. हा एवढाच पार्ट आहे किंवा हे एवढंच लॉजिक ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सचं आहे.